अजून क्रिटिकलच आहे. दोन्ही पण बीपी वाढवायचे सगळ्यात हाय डोस वर चालू आहे इंजेक्शन. तर बीपी जरा मिनिमलच लागतोय 110-70 वर. डायलिसिस चालू आहे इथे जायचं मला. सध्या रिस्क आहे, अजून अंडर रिस्क आहे. म्हणजे काय काय लक्षण बीपी होतं ते डायलिसिसच्या वेळेस कमी होतं बीपी. ठीक आहे. तर ऍसिडोसिस मध्ये असल्यामुळे त्यांना डायलिसिस करावं लागतंय. 6 आवर्स डायलिसिस करावं लागते त्यांना. ठीक आहे. अजून 2 तास बाकी आहे. 12 पर्यंत डायलिसिसच चालणार रात्री 12. व्हेंटिलेटरवर आहे. इंट्युबेटेड आहे. क्रिटिकलच आहे फार कंडिशन. रिस्पॉन्स तर मिनिमलच आहे त्यांचा. अजून तरी सांगू नाही शकणार काही. डायलिसिस झाल्यावर जर कळालं आपल्याला ऍसिडोसिस कमी झालं तर मग पुढे कळेल आपल्याला की यातून बाहेर येतो. सध्या तरी क्रिटिकलच आहे. किती वाजता ऍडमिट केलं त्यांना? यांना आज दुपारी झालंय. पेपर बघून सांगते. टायमिंग जरा माहित नाही मला. नाही, नॉर्मली सांगितलं तर दुपारी आले. दुपारी आले. किती वय यांचं? यांचं 57. प्राथमिक लक्षणं काय काय दिसत होती ऍडमिट केली तेव्हा? वॉमिटिंग वगैरेच होतं त्यांना. आणि बाकी तर आले तेव्हा बीपी वगैरे त्रास वगैरे होता त्यांना. खाली मेडिसिन दिलं त्याच्यानंतर आपल्याकडे आले ते. बीपी पण कमीच लागतोय. आता किती बीपी वगैरे चालू आहे. आता बीपी डॉक्टरने घेतला असेल मी सांगते तसं बीपी किती आहे. किती वाजता ऍडमिट केलं त्यांना? आता आपल्याकडे आलेलं आहे. डायलिसिस इथून 50 नंबरवरनं डायलिसिस केलं त्यांचं. क्रिएट लेवल जास्त होती म्हणून. डायलिसिस झाल्यानंतर आपल्याकडे आयसीयूत आला पेशंट 8 वाजता आला. ओके. हा कधी आलाय? 7:45. त्यांचं पण डायलिसिस होतं. डायलिसिस करून दोन्ही आले आपल्याकडे. बर. आता ठीक वाटतंय? बोल नको फक्त. बरं वाटतंय ना? आता परत जायचं नाही ना? आता त्यांना रस्त्याला जायचं नाही, वाटेला जायचं नाही. त्या बोलायला कम्फर्टेबल वाटतंय का थोडं थकवा वाटतंय? रिकवर होते आता बरोबर. आरामशी आरामशी. नाही ते डोळे असे म्हणजे पुढचं थोडं सफेद सफेद दिसलं. मग आमच्या इथे फुगोड्याला राहिलंय ना, तर पुलाखाली आलो. 5 मिनिटं बसलो. पुलाखालीच्या नंतर आलो ना, वरचं काही दिसतच नव्हतं मला. खाली वरती काही दिसत नव्हतं. ते रस्ते फुगोड्यामध्ये आजूबाजूला मित्र होते. मित्रांना बोललो, नाही का मला पण डोळे दुखते, नाही का काल 9 जण मेले ना, त्यांना काय वाटलं मस्करी करतो नाही का मी. म्हणलं बाबा आयुष्य पण दुखते. ते हसायला लागले. ते एकाने डोळे पण घेतले. म्हणलं मस्करी ना घर रिक्षावरनं आणलं मला इथं. मम्मीला बोलून घेतलं. लगेच दवाखान्याला पाठवलं. 2-3 मित्रांनी डायरेक्ट आधी रिक्षा घेऊन दवाखान्याला ऍडमिट करून टाकलं. बरं लवकर वेळ झाला. उशीर झाल्यावर बऱ्याच गडबड झाली. डॉक्टर पण चांगले. 2 मिनिटं लगेच हे केलं. तेच लवकर लक्षात आलं आणि लवकर तुम्ही झाले, लवकर ऍडमिट झाले. त्याच्यामुळे डॉक्टर लय भारी. नाहीतर आज मुलाखत घ्यायला मी नसतो आणि तुम्ही नसते इथं. जास्त बोलणं योग्य नाही ना त्यांनी, है ना? आराम केला पाहिजे. ठीक आहे, तू रेस्ट कर. आता परत तिकडे जायचं नाही. ओके. चला आतमध्ये. असू दे, झोपून राहते. किती वाजता साधारण काल ऍडमिट केले आयसीयू मध्ये? काल टाकले. किती वाजता ऍडमिट केले काल? काल तरी 3-4 वाजले होते. आणि त्यांची कंडिशन लेच म्हणजे काय होत होतं त्यांना? त्यांना श्वास घ्यायला पण त्रास होत होता आणि कावळी पण झाली त्यांना. आणि असे बिछाल्यासारखे करत. ती गावठी दारू त्यांना कुठे मिळाली?
निगडीमध्ये कोणा सगळं तरी जाऊन पिले आता ते काय आपल्याला काय सांगतात. बरं, कारण तिकडे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत. 30-32 लोकांना विषबाधा झाली आहे. फुगेवाडी वगैरे. आणि काल मग त्यांना रिक्वेस्ट करून आयसीयू मध्ये टाकलं मग. बर, आणि निगडीत अजून काही लोकांना असं झालंय का? नाही ते तर नाही ते मला माहित माहिती, नाही. पण त्यांना आज थोडस जरा कवर बरं. वाटते. इथलं कोण बघतं? यांची रिकव्हरी वाटते ओके आता डॉक्टर? रिकव्हरी होते ओके? हा अजून तरी बघा आपल्या साईडने सगळ्या गोष्टी चालू आहेत. रिकव्हरी म्हणजे अँटीबायोटिक्स वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत. हा. बघा थोडासा टाइम लागेल. हा, ओके. चांगले chances आहे जरा ना? औषधं देऊन जरा कवर करायला सांगा. हो, जेवढी काही उत्तम ट्रीटमेंट तुम्हाला देता येईल आपल्याकडे दवाखान्यात काय असेल ती, आणि जर काही औषधं कमी पडत असेल सांगा, मी लगेचच बाबळे साहेबांशी बोलून किंवा महापौरांनी पण लगेच इंटरफेअर करतील. महापौर पण येऊन गेले असेल कदाचित, बरोबर ना? त्यामुळे जेवढं काही तुमच्याकडे उत्तम असेल ते करून घ्या. कमी पडलं तरी सांगा, लगेच ती औषध उपचार आपल्याला मागवता येतील. ठीक आहे, तुम्हाला काय मत लागली तर सांगा. विशाल, तुम्ही यांना ओळखता ना, यांचा नंबर घेऊन ठेवा. हा, मग काय अडचण आली तर विशालचा नंबर घेऊन विशालला ठेवा. करते ना मी. हो हो हो. म्हणजे डॉक्टरांची पण काय मत लागली तरी, हो, हो, चालेल. औषधांचं काय कमी पडलं तरी. हो.